चला येत आहे का बैलगाडी राईडला? काय चाललं चालू आहे ना मग हुरडा पाटील आमच्या सोबत. तुम्हाला पण सुट्टी आहे, घरी काय करताय? चला माझ्यासोबत हुरडा पार्टीला. आरो सृष्टी पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती 1 डे ट्रिप, फॅमिली ट्रिप असो, ऑफिस ट्रिप असो किंवा स्कूल ट्रिप, सगळे अरेंजमेंट करून देऊ. तर चला माझ्या फायनली आपण आरो सृष्टीला पोहोचलोय आणि विदिन 1 आवर आपण तळेगाव डंबरेपर्यंत आलोय. आरो सृष्टी जास्त पुण्यापासून लांब नाहीये. 1 डे पिकनिकसाठी परफेक्ट स्पॉट आहे हा. सकाळी आम्ही ऑलमोस्ट 8:30 वाजता निघालेलो. इथे 10 वाजेपर्यंत आपण पोहोचलोय. मध्ये थांबत आल्यामुळे थोडा लेट झाला आहे. बट काय धमाकेदार एंट्रीने यांनी आपलं स्वागत केलं. आत आल्या यांनी बँड बांधलाय आणि आत आल्या तात्या विंचू सोबत आपण डान्स करतो. ॲक्टिव्हिटीज म्हणतात तर भरपूर ॲक्टिव्हिटीज करायला आहे तिकडे. आता आल्या आपण नंतर समोर बघतो तर मोठं लॉन आहे, इथे रेन डान्स आहे, इथे स्विमिंग पूल आहे. जो एरिया आणि प्रिमायसेस यांनी मेंटेन केला तो खूप चांगला आहे. इकडे आरो सृष्टी फेमस आहे कारण हुरडा पार्टीसाठी, फक्त हुरडा पार्टीसाठी फेमस आहे. आणि 1 डे पिकनिकसाठी खरंच खूप छान पुण्याजवळ स्पॉट जर तुम्ही बघत असाल तर नक्की व्हिजिट करा. लिमिटेड नाश्ता, पोहे, उपमा, उपीट, मिसळ. 9:30 to 11 पासून यांचा नाश्ता चालू होतो. नाश्ता पण एकदम मिसळ, उपीट, पोहे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होतील. चहा प्यायला विसरू नका. आत आल्या मस्त लॉन आहे पूर्ण, इथे आपण क्रिकेट खेळू शकतो. फायनली 4 वर्षानंतर आम्ही सगळ्यांनी एक पहिली ट्रिप ऑर्गनाईज केली आहे, वर्माजी की गँग. आणि जसं आपण ग्राउंडपासून पुढे चालत येतो इथे नॉर्मल त्यांचे स्टेजसाठी ऑप्शन आहेत आणि निवांत सिटिंग पण यांनी खूप छान केलेली आहे. इकडे झाडाखाली निवांत झोका वगैरे आणि आपण इथे निवांत एन्जॉय करू शकतो. पॉट टाकलेले आहेत. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत इथे ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता. पूर्ण दुपार स्पेंड होऊन जाते इथे. मला दाखवतो हुरडा कसा बनतो. तर चला आत. हिवाळा म्हटलंय की पहिले हुरडा आठवतो आणि ते पण पुण्यापासून एवढ्या जवळ. मग मिस करून कसं चालेल. येत आहे ना मग हुरडा पाटील आमच्या सोबत. सिटिंग पण जी आहे इकडे ती मस्त झाडात केलेली आहे. निवांत सावली आहे, थंड वारा आहे आणि हुरडा पार्टी. आपण अनलिमिटेड उसाचा रस पण देतो. चहा, कॉफी, नाश्ता झाल्यानंतर हुरडा खाल्ल्यानंतर उसाचा रस आणि देन लंच. पोटोबा चालू आहे आज नुसता. तो हुरडा खायची पद्धत सांगतो. आता आपण मस्त भरपूर पदार्थ दिले, चटणी वगैरे मिक्स करू आणि भेळ बनवून खाऊ. हुरड्यामध्ये फक्त हुरडा नाही आहे तर एवढे सगळे पदार्थ आहेत की हुरडा, मक्याचं कणीस, ठेचा, चटणी, दही, गूळ, भरपूर काय काय आहे. तर चला मग हुरडा खायला बसून झाडाच्या सावलीत हुरडा खातोय आम्ही. आणि ट्रॅक्टर राईड पण आहेत. म्हणजे ॲक्टिव्हिटीज भरपूर आहे तिथे. तुमचा दिवस कसा संपेल तुम्हाला कळणार नाही. ऑल सेट टू गो फॉर झिपलाईन. झिपलाईन पण मी बाकी ठिकाणी पण गेलो आहे पण त्यापेक्षा ही खूप मोठी झिपलाईन आहे. अँड फायनली दादानी झिपलाईनसाठी आपल्याला रेडी केलेलं आहे. लेट्स सेट गो. ॲक्टिव्हिटीज तर एवढ्या आहेत की लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आणि मोठ्यांसाठी झिपलाईन. झिपलाईनला तर फुल कल्ला झाला. आता टाईम आहे सायकलिंगचा. आणि सायकलिंगला आल्यानंतर आता ही जी प्रॉपर्टी आहे आजूबाजूला पूर्ण ऊस लागलेला आहे. निवांत वातावरण आहे. काय नाही निवांत जायचं ना, काय विषय नाही ना. मध्ये थांबली हे झाली काय असं काहीच होणार भाई. सायकलिंग करायला भीती वाटते. मुलांनी ॲक्टिव्हिटीज एरियामध्ये एन्जॉय केल्यानंतर सर्वात जास्त जे एन्जॉय केलं असेल तो मॅजिक शो. मॅजिक शो टाईम. हुरडा पार्टी करता मॅजिक शो टाईम. म्हणजे हुरडा पार्टीचा जो सेक्शन आहे तिथेच मॅजिक शो चालू आहे मस्त वेगळी. आपल्या घरचे पण निवांत. एवढं गच्च झालं आहे पोट की आता जेवणाची बिलकुल इच्छा नाही आहे. आणि जेवणाचा टाईम पण झाला आहे. हां मस्त भाव झाला रे. काय खाल्ला चालू आहे मस्त. डान्स आणि स्विमिंग पूल फुल ऑन दंगा. आणि सगळे गेम्स एन्जॉय झाल्यानंतर स्विमिंग पूल वगैरे झाल्यानंतर बैलगाडा राईडसाठी आपण आलो आहे. थांबा जरा तुम्हाला बैलगाडीत चालून दाखवतो. चला येत आहे का बैलगाडी राईडला.
द ट्रॅक्टर राईड दिवस मस्त स्पेंड झाला आहे. तुम्हाला जर पूर्ण बजेट मी सांगायला गेलो ओव्हरऑल दिवसाचं, तर आता सीझन चालू आहे त्यामुळे 900 रुपये पर पर्सन आहे. पण तुम्ही ग्रुप घेऊन येत आहे तर थोडंफार डिस्काउंट भेटेल तुम्हाला. अँड टाईम फॉर द ट्रॅक्टर राईड. जेवणाची पण उत्तम सोय आहे. जेवायला 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत. पिठलं आहे, त्यानंतर चपाती भाकरी जे पाहिजे ते, पण सगळं मेनू व्हेजमध्ये. ते एक चांगलं इकडे. युजली काय होतं कुठेही आपण गेलो की 2 प्रकार असतात, एक तर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि व्हेन्यू खूप चांगला असतो, मग जेवण खराब भेटतं. पण इथं तसं काय नाही आहे, दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. तर एक नंबर कॉम्बो आहे. आणि जर तुम्हाला जागेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा आरो सुशी म्हणून, डिटेल्स चेक करा, डिस्क्रिप्शन चेक करा. मी सगळे डिटेल्स टाकलेले आहेत की इथे यायचं कसं, पुण्यापासून किती लांब आहे. पुण्यापासून ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे. 900 रुपये एंट्रीज आहे. आल्यानंतर स्वागत केलं जातं. आल्या मस्त ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्ट आहे, तुम्ही ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. त्यानंतर मॅजिक शो आहे, हुडा पार्टी आहे. हुडा पार्टीनंतर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करा, रेन डान्समध्ये एन्जॉय करा आणि त्यानंतर बॅक टू लंच केल्यानंतर हायटीसाठी थांबा. परत ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत. इथे तुमचा वेळ कसा जाईल आल्यानंतर तुम्हालाच कळणार नाही. जसं जसं ऊन होतं तसं थंडी वाढायला लागली आणि अजून बरं वाटतं. संध्याकाळी मला 6:30पर्यंत आपण आरामात थांबू शकतो इथे. अँड इट्स टाईम टू लीव फ्रॉम हिअर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. हॅव अ गुड डे, हॅव अ गुड लाईफ. या मग नक्की.